नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करू सांगा. पिक्चर असेल तर माझा शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सांगा. चला तर मित्रांनो, संपूर्ण बातमी काय आहे संपूर्णपणे जाणून घेत आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, शासनाने घेतला दक्षता समिती नेमण्याचा निर्णय. एकंदरीत कशामुळे दर बघू शकता स्क्रीनवरती. नाफेड आणि NCF कांदा खरेदीबाबत सरकारने मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होईल का फायदा, बघू शकता. महत्त्वाची बातमी आलेली आहे. दक्षता समिती या ठिकाणी नेमली आहे आणि कशा प्रकारचे ते काम करणार आहे. शासनाने याकरता दक्षता पथक नेमण्याचे ठरवले असून त्यामध्ये संबंधित खरेदी केंद्र व ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्याचे तहसीलदार हे त्या पथकाचे अध्यक्ष असणार आहे. तर बाजार समितीचे सचिव हे सदस्य, तर सहकार अधिकारी, मंडळ अधिकारी व सहाय्यक निबंधक या तिघापैकी एक सदस्य सचिव असणार आहे. या प्रक्रियेमध्ये समिती अचानक किंवा अनियमित तपासणी केल्यानंतर त्याबाबत अहवाल प्रत्येक आठवड्याला सोमवारी संबंधित जिल्ह्याचे उपनिबंधक यांच्या मार्फत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सादर करणे गरजेचे आहे व त्या अहवालाची एक प्रत पणन संचालक यांना द्यावी लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा अहवाल शासनाला सादर करावा असे शासनाचे निर्णयाचे स्पष्ट करण्यात आले आहे. दक्षता समितीच्या जबाबदारी आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा. यामध्ये दक्षता पथकाच्या अनेक गोष्टीची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे व यामध्ये शेतकऱ्यांना नोंदणी सप्लाय व्हॅलिड पोर्टलवर केली आहे का ते तपासणे लागणार आहे. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांना कांदा विक्री केली व किती शेतकऱ्यांनी कांदा विक्री बाकी आहे. तसेच नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना किती दिवसात कांदा विक्री पात्रतेचे मेसेज प्राप्त होतो त्या इत्यादी गोष्टीची तपासणी होणार आहे. तसेच कांदा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक पेरा नोंदीत कांदा पिकाची नोंद आहे का हे देखील बघणार आहेत. तसेच कांद्याची नोंदणी करताना आणि कांद्याची खरेदी करण्याच्या वेळी स्वतः शेतकरी किंवा स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती हजर होते का. शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या कांद्याची वजन पावती दिली जाते का व या पावतीप्रमाणे शेतकऱ्यांना कांदा विक्री पोर्टलवर दिसते का. तसेच कांद्याची खरेदी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना पैसे DBTच्या माध्यमातून किती दिवसात मिळाले हे देखील पाहिले जाणार आहे.